आणि आता आपल्यासोबत आहेत वैद्यनाथ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेशचंद्र कवठेकर. कवठेकर सर, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. ज्यावेळेस हे पैसे सापडले होते त्यावेळेस प्रीतम मुंडेंकडून सुद्धा आणि बँकेकडनं पण असं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं की जे पैसे जमा झाले होते ते परत या बँकांमध्ये मुंबईत किंवा मदर बँकमध्ये मोठ्या बँकांमध्ये द्यायला घेतले जात नव्हते लवकर, ते देण्यासाठी इथं आलेले होते. बँकेचे हे पैसे आहेत, रेकॉर्डवर आहेत, पण सीबीआयने आता गुन्हे दाखल केलेत. आपले कर्मचारी याच्यामध्ये आहेत, त्यामुळे आपलं स्पष्टीकरण पूर्वीचं चुकीचं होतं असं म्हणायचं का? नाही, पूर्वीचं प्रकरण चुकीचं नव्हतं. सीबीआयने गुन्हे दाखल केले हे जरी खरं असतं तर सीबीआयने सगळी माहिती आमच्याकडून घेतलेली आहे. ते माहितीवर हजारांनी पैसे भरलेले आहेत. बँकेमध्ये सगळं रेकॉर्ड उपलब्ध आहे. त्या रेकॉर्डच्या आधारावर त्यांनी आमच्याकडून रेकॉर्ड त्यांनी समाधान व्यक्त करून आमच्याकडून गेलेले. कोणालाही याबद्दल दोषी त्यांनी ठरवलेलं अजून नाहीये. समाधान व्यक्त केलंय असं पण म्हणतात, पण त्याच वेळेस गुन्हे दाखल झालेत हेही आपण मान्य करतात. बँकेत त्यांचं असं म्हणणं आहे की काळे पैसे पांढरे करण्याचा हा प्रकार होता. एका डॉक्टरचं सुद्धा नाव अडवाणींचं त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि आपल्या बँकेमार्फत हा प्रकार चालला होता आणि म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुरावे आहेत सीबीआयकडे असं ते म्हणत आहेत. याच्यावर समाधान कसं म्हणता येईल? याच्याबद्दल खुलासा असा करतो मी, हे काळाचा पांढरा उपयोग उद्योग नाहीये. हे आमचे रिस्टर खातेदार आहेत, त्यांनी बँकेमध्ये रिस्टर पैसा भरलेला आहे आणि रिस्टर पैसा भरला असल्यामुळे याला काळाचं भांडकरण असं म्हणता येणार नाही. बँकेकडे सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहे. बँकेकडे सीबीआयनं गुन्हे का दाखल केलेत? मग सीबीआयनं गुन्हे दाखल का केले, आरोप का केले? सीबीआयने आमची कागदपत्र व्यवस्थित घेतलेली असून त्यात त्यांनी कुठली शंका आज तारखेला उपस्थित केलेली नाहीये. मग त्यांनी गुन्हे का दाखल केलेले आहेत हेच आपल्याला विचारतो. त्याचा शोध आम्ही घेत आहोत. यापेक्षा बँकेकडे अजून असं काही स्पष्टीकरण आहे का? औरंगाबादच्या रुग्णालयाचा पण त्याच्यामध्ये उल्लेख येतो आहे. चांगल्या प्रकारचा खात आहे. त्यांनी आपल्याला अथॉरिटी लेटर देऊन पैसे भरले. आमच्या बँकेत जवळजवळ 150 कोटी कंझम्पशनमध्ये कर्ज आम्ही त्यांना दिलेलं आहे. व्यवहार उत्तम अतिशय आहे. गेल्या 8 वर्षात आमच्याकडे व्यवहार करतात ते. बरं, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते डॉक्टर अडवाणी पण आहेत. ते त्यांना पद्मभूषण मिळालेलं आहे. देशभर त्यांना सगळीकडे ओळखलं जातं. त्यांच्यावर जरी असं झालेलं आहे कारवाई, पण त्यांच्याबद्दल त्यांचे नेमके व्यवहार बँकेशी कशा पद्धतीचे होते? बँकेचं म्हणणं काय आहे याच्यामध्ये? म्हणणं असं की अडवाणी सरांच्याकडे सिग्मा हॉस्पिटलशी संबंधित असल्यामुळे सिग्मा हॉस्पिटल त्यांच्याकडे कॅश ठेवलेली होती. ती कॅश फक्त आमच्या मॅनेजरने आणलेली त्यांच्याकडून. त्याचे पुरावे आमच्याकडे सगळे व्यवस्थित आहेत. पण ही कॅश कशा प्रकारे स्वीकारली गेली? 8 नोव्हेंबरच्या अगोदर नंतर रोखीनं स्वीकारली गेली. रोखीनं स्वीकारली गेली आणि त्यांचं अथॉरिटी लेटर, पॅन कार्ड आमच्याकडे सगळं व्यवस्थित आहे. रेकॉर्ड सगळं आहे आमच्याकडे. या सगळ्या नोटा जुन्या होत्या? जुन्या नोटा होत्या सगळ्या. बरं, मग असं असताना सुद्धा आणि हे सगळं रेकॉर्डवर असताना नियमानुसार आपण केलेलं असतानाही गुन्हा का मग सीबीआयने दाखल केला? तो आम्ही चौकशी करतो का त्यांना काय वाटलं त्यामध्ये त्यांचं रेकॉर्ड करणार. त्याला आमचं स्पष्टीकरण घेतल्यानंतर त्यांना मग खुलासा करतील ते. यापुढची बँकेची पाऊल काय असणार आहे? गुन्हा दाखल झालाय आता त्यानंतर आम्ही आमची बाजू मांडू व्यवस्थितपणे. बरं, ठीक आहे. धन्यवाद. महेशचंद्र कवठेकर हे होते, बँकेची बाजू मांडत होते. बँकेचं असं म्हणणं आहे की जे काही सीबीआयनं त्यांना मागितलं ती सगळी कागदपत्र आणि पुरावे त्यांनी त्यांना दिलेले होते आणि त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केलं होतं, पण वास्तविक गुन्हा दाखल झालेला आहे याचा अर्थ आरोप सीबीआयने केलेले आहेत या बँकेवर.